धम्मपद. आज आपण 121वी गाथा पाहणार आहोत. म्हणजे पापवग्गातली 6वी गाथा. इंटरेस्टिंग आहे. मावमयेथ पापस्य न मं तं आगमिष्यति उद्बिन्दुनिपातेन उदकुम्भोऽपि पुरति बालो पापस्य थोकथोकंपि आचनं. ते माझ्याजवळ येणार नाही असा विचार करून पापाची अवहेलना करू नका. थेंब थेंब पाणी पडून घडा भरतो, त्याप्रमाणे मूर्ख माणूस थोडा थोडा संचय करीत पाप जमा करतो. आता अनुवाद तसा बरा आहे. फक्त एकच गोष्टीचं मला हे वाटतं की मूर्ख माणूस थोडा थोडा पापाचा संचय करीत पाप जमा करतो. ही जी शब्दरचना आहे, ही जी वाक्यरचना आहे, याच्यात आपण थोडी सुधारणा करून घेणार आहोत. कारण आपण बालवग्गामध्ये पाहिलंय तर याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. आपण आधी शब्दशः पाहूया आणि मग थोडस त्या वाक्यावर विचार करूया. अं, अं, याच्यामध्ये शब्दार्थामध्ये म्हणजे पुस्तकात ज्या क्रमाने शब्दार्थ दिलेत, हिंदी पुस्तक आपण नेहमी ज्याचं हे करतो, संदर्भ घेतो, त्याच्यामध्ये जसं मावमय्येथ, मा नाही, हे अवमय्येथ. आता मावमय्येथ मतलब अवमान करू नये. मा म्हणजे नाही, अवमय्येथ म्हणजे अवमान करू नये, त्याची अवहेलना करू नये. कशाची? पापस्स, म्हणजे पापाची अवहेलना करू नये किंवा त्याला कमी समजू नये. आणि त्याला कमी समजून असं मानू नये. न मंतंग, असा विचार करू नये की ते माझ्याकडे येणार नाही. येऊ शकतं म्हणजे, परंतु माझ्याकडे ते येणार नाही. मला, मी पाप करणार नाही, माझ्याकडून ते होणार नाही असं समजून त्याची अवहेलना करू नका. आता त्याला कमी समजू नका, हे असं का म्हटलंय थोडं समजणं कठीण आहे, परंतु असा त्याचा अर्थ निघतो. पण तो तसा अर्थ का निघतो त्याचं उत्तर आपण जसं आता सुरुवातीला म्हटलो की पाप पाप करतो, बाल हा पाप करतो, थोडं थोडं पाप करतो आणि त्याच्या पापाचा घडा भरतो, असं ते जे म्हटलेलं आहे. थोडं थोडं करून बाल करतो म्हणजे मुद्दाम करतो. परंतु बालवग्गात आपण पाहिलेलं आहे की बाल अवस्था जी आहे, अविद्येची, अज्ञानाची जी अवस्था आहे, ही माणूस स्वतःहून निर्माण करत नाही. ती नैसर्गिक आहे, कुदरती आहे, जन्मतःच आहे. स्वतः माणूस का स्वतःला बाल करील? स्वतःच माणूस स्वतःला माणूस बाल करील आणि मग तो पाप करील आणि मग करत राहील आणि मग त्याच्या पापाचा घडा भरेल. जसं आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्या पापाचा घडा भरेल आणि मग तो स्वतः दुःखी होईल. हे सगळं बाल स्वतःहून का करील? माणूस स्वतः का करील? हे सगळं स्वतः नाही करत. तो निसर्ग आहे, तो कार्यकारण भाव आहे. हे चित्तच असं बनलेलं आहे की जे जन्मतः जास्तीत जास्त अविद्येत येतं, अज्ञानातून ते जन्म घेतं. कारण अज्ञानी चित्तामध्येच संस्कार असतात.
आणि ते तृष्णेने बनलेले असतात. आणि ते काही मनुष्य स्वतः होऊन निर्माण करतो. आणि जसं या गाथेत म्हटलं की स्वतःच पापाचा घडा भरतो, असं नाही. तो बाल असतो, त्याला ते समजत नाही, कारण तो जागा नसतो, कारण तो सतीमध्ये नसतो. तर त्याची पापाची अवहेलना करू नये. मुद्दाम का अवहेलना करणार? त्याला ते भानच नाही, त्याला ते कळत नाही. मुद्दाम अवहेलना तो करणार नाही पापाची. म्हणून हा शब्दप्रयोग आपण थोडासा बुद्धाच्या अर्थानं समजून घेऊ. उदबिंदूनी पातेन, पुढं असं म्हटलेलं आहे. उद म्हणजे अं, पाणी, बिंदू म्हणजे थेंब. उदबिंदूनी पातेन म्हणजे थेंब पडून पडून, म्हणजे थेंबा थेंबाने. उद कुंभोपी पुरती, कुंभ म्हणजे घडा. उद म्हणजे पाणी, पाण्याने घडा भरतो. थोडं थोडं पाणी पडून जसा पाण्याने घडा भरतो, त्याप्रमाणे बालो पुरती पापस्त, बालाचा घडा पुरती म्हणजे पूर्ण होतो, म्हणजे भरतो. बाल मनुष्याचा पापाचा घडा भरतो कसा? थोक थोकंपी, थोडा थोडा. थोडा थोडा आचेनन म्हणजे भरतो, म्हणजे संग्रहित होतो, एकत्र येतो. म्हणजे थोडक्यात काय की पापाचा घडा हा थेंबा थेंबाने भरतो. पापी माणसाचा पापाचा घडा हा थेंबा थेंबाने भरतो. परंतु याच्यात थोडं असं म्हटलंय की पापी मनुष्य ते करतो, करतो, करतो नाही, ते होतं, ते घडतं. कोणाच्या बाबतीत? जो पापी आहे तो. पाप स्वतः करतो का? पापी स्वतःच माणूस बनतो का? बाल स्वतःच बनतो का? नाही. बाल अवस्था ही नैसर्गिक अवस्था आहे, जन्मजात आहे. जन्माबरोबरच ती आलेली आहे. त्यामुळे स्वतः होऊन मुद्दाम होऊन ते करतो आणि मुद्दाम होऊन पाप करतो आणि मग तो पापाची अवहेलना करतो, असं नाही. मुद्दा असा आहे की जेव्हा आपण जागृत नसतो, सतीमध्ये नसतो, भानावर नसतो, जगण्याचं भान नसतं, म्हणजेच आपला आपल्याशी संपर्क नाही, आपल्या वर्तनाशी म्हणजे कायाशी आपला संपर्क नाही, वाणीशी संपर्क नाही, आपल्या जाणीवा चित्त हा जो क्रम आहे, हे जे आतलं आतलं जे जग आहे आपलं अंतर्विश्व, त्याचं भान नसल्यामुळे आणि ते विश्व, ते अंतर्विश्व म्हणजे ते मन चित्त, हे जास्तीत जास्त अविद्यानं भरलेले असल्यामुळं, कारण ते अजागृत आहे, अनकॉन्शियस आहे आणि ते नैसर्गिकपणे तसं आलेलं आहे. मुद्दाम नाही. मुद्दाम 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 कुणी अविद्येत जन्माला येत नाही. मुद्दाम कुणी अजागृत अवस्थेत जन्माला येत नाही. मुद्दाम कुणी बाल बनत नाही. मुद्दाम कुणी अकुशल कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही, वाईट कर्म मुद्दाम कुणीही करत नाही. इट हॅपन्स, ते घडतं. कशामुळे घडतं? अज्ञानामुळे घडतं, अविद्येमुळे घडतं, भानावर नसल्यामुळे घडतं. त्यामुळे हे असं जे पर्सनल, एखाद्याला एखाद्याला व्यक्तिगत पातळीवर दोष देणं किंवा स्वतःकडे व्यक्तिगत पातळीवर त्याचा दोष घेणं, ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कारण बुद्धाने अनात्माची शिकवण दिलेली आहे. म्हणजे हे मी नाही, जे धम्म आहेत म्हणजे जे आपल्यामध्ये आहे, ते मी नाही. सब्बे धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे हे समग्गो विसुद्धिया. बुद्धांचा
बुद्धांचा संदेश काय आहे की हे जे धम्म आहेत, मनोधम्म आहेत, जे चित्ताशी कनेक्टेड आहेत, ज्याच्या वेदना म्हणजे जाणीवा आपल्याला होतात, जे सगळे या कायेमध्ये आहेत, हे सगळं जे आहे हे अनात्म आहे. सब्बे धम्मा अनात्ताती. मुद्दाम काहीही चाललेलं नाही. जे आहे ते अविद्येमुळं, अज्ञानामुळं, अजागृतीमुळे, सती नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे म्हणजे प्रमाद असल्यामुळे, अपमाद नसल्यामुळे म्हणजे प्रमाद असल्यामुळे, म्हणजे ज्याच्यातून मिस्टेक्स घडतात, चुका घडतात, ती जी अजागृत अवस्था आहे त्याच्यामुळे सगळे हे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे दुःख आहे. त्या ती गाथा पुढे येणारच आहे कधीतरी. सब्बे धम्मा अनत्ताती यदा पय्याय पश्यति. पय्या म्हणजे प्रज्ञा. हे जो प्रज्ञेनं पाहतो म्हणजे जागृत होऊन पाहतो, भानावर येऊन जो पाहतो की सगळे धम्म हे मी निर्माण केलेले नाहीत, ही काया आपण निर्माण केली नाही, ही निसर्गानं आलेली आहे, संस्काराने आलेली आहे आणि संस्कार अविद्येतून आलेले आहेत, अज्ञानातून आलेले आहेत. मला माहीत नाही त्याच्या आधीच हे आलेलं आहे. आणि नंतर जसं थोडं आपल्याला समजायला लागतं, थोडी जाग यायला लागते, सती भान यायला लागतं, कळायला लागतं, तेव्हा आपण काय आहोत हे आपल्याला कळतं. आणि ती जाग जेवढी येईल तेवढंच कळतं, तेवढीच प्रज्ञा असते. जेवढं भान तेवढीच प्रज्ञा, जेवढी जाग तेवढीच समज. जाग कमी, थोडासा जागा आहे कायेच्या पातळीवर, थोडासा जागा आहे जाणीवांच्या पातळीवर, थोडासा जागा आहे वर्तनाच्या पातळीवर, बोलण्याच्या पातळीवर, सगळं कळत नाही. बोलत सुटलाय पण काय बोलतोय ते कळत नाही. तर तिथं सती जर नसेल ना तर मग काही बोललं जाऊ शकतं. काही म्हणजे जसं चित्त असेल तसं, जसं मन असेल तसं. पण ते जर भानावर असेल तर मग बोलणं पण भानावर चालतं. ते सगळं निर्णायक घटक जो आहे ना, म्हणजे परिणाम करणारा जो घटक आहे तो जागृती अजागृतीचा आहे. म्हणून बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे, अप्पमादेन संपादित, जागृतीपूर्वकच राहा, जगा, चाला, प्रयत्न करा. ही समज म्हणजे ही प्रज्ञा जेव्हा येते ना, तेव्हा दुःखापासून सुटका व्हायला सुरुवात होते. दुःखमुक्तीची सुरुवात ही प्रज्ञेनं होते, म्हणजे समज आल्यावर होते. आणि समज ही जागृतीने येते, सतीने येते, भानावर आल्यावर येते. त्यामुळे कोणालाही बाल म्हणून आपण दोष नाही देऊ शकत. तो बाल जर जागा झाला, ज्याला समजत नाही त्यात आपण पण आलो. ज्याला समजत नाही त्याला जर समजायला लागलं तर तो तिथूनच त्याच्या उद्धाराची, उत्कर्षाची सुरुवात होते, जागृतीतूनच. म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. जागृतीचा अग्नी प्रज्वलित झाला म्हणजे बुद्ध उदयाला आले की बुद्ध प्रकाश पडतो, जागृतीचा प्रकाश पडतो. मग त्याच्यात आपली बाल अवस्था पण आपल्याला दिसते, किंवा जो कोणी असेल तसा त्याच्यात तो प्रकाश पडला तर त्याला कळतं की जीवन कसं चाललंय, म्हणजे आपण कसं वर्तन करतो आणि त्याचा काय परिणाम होतो. मग कार्यकारण भाव समजतो, म्हणजे धम्म समजतात, धम्माचं स्वरूप समजतं. जसं सब्बे संखारा निच्चाती, सब्बे संखारा दुःखाती, सब्बे धम्मा अनात्ताती, हे समजायला सुरुवात होते म्हणजे जीवनाचा बोध होतो, सत्य कळतं, म्हणजे दुःख कळतं, दुःखाचं कारण कळतं, आणि मग निवारण व्हायला सुरुवात होते. निर्वाणाकडे नैसर्गिकपणेच वाटचाल सुरू होते, नैसर्गिकपणे.
अज्ञान पण नैसर्गिक आहे, ज्ञान पण नैसर्गिक, अबोध अवस्था पण नैसर्गिक आहे, बोधी पण नैसर्गिक आहे, अजागृती पण नैसर्गिक आहे, जागृती पण नैसर्गिक आहे, बाल अवस्था पण नैसर्गिक आहे, बाल अवस्थेतून बाहेर पडणं पण नैसर्गिक आहे. फक्त तो ते नैसर्गिक कार्यकारण भाव, ते निसर्गाचं कार्य कसं चालतं हेच समजलं पाहिजे. आणि ते सती पाहते. म्हणून आत उतरावं लागतं, स्वतःमध्ये उतरावं लागतं. आणि आतमध्ये पाहिलं की हे गाथांचे अर्थ वेगळेच मग निघतात. जसं एखाद्याला आपण दोष देऊन एखाद्याला दोष चिकटवले, व्यक्तिगत पातळीवर चिकटवले, तर मग हा तो माणूसच तसा आहे असं आपण म्हणतो, पण तसं नाही. स्वभाव नावाची गोष्टच नाही. सर्व एक संस्कृत त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्याचं मला अनेक वर्ष ते साधनेमध्ये पठण करायची एक संधी मिळाली त्रैलोक्यात असताना. सर्व धर्म हा शून्यता लक्षणा, अनुत्पन्ना अनिरुद्धा अमला अविमला, अनुना अपरिपूर्ण हा, वगैरे वगैरे. म्हणजे ते का सगळे धर्म शून्य आहेत. सर्व सर्व धर्म हा शून्यता म्हणजेच अनात्मा आहेत. सगळे धर्म म्हणजे धम्म, जे आपलं अस्तित्व, आपलं जीवन हे अं, अनात्मा आहे. म्हणजे शून्य आहे. आणि तो म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही, हा निसर्ग आहे, हा कार्यकारण भाव आहे. तर हे जेव्हा आपण पाहतो, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपण स्वतःला पर्सनली सगळ्या गोष्टी ओढून घेत नाहीत. म्हणजे सगळं सुख दुःख पाप पुण्य आणि सगळं आपण करतो असं नाही. ते तो निसर्ग आहे, तो कार्यकारण भाव आहे, तो प्रतीत्य समुत्पाद आहे. हे लक्षात यायला सुरुवात होते. आणि मी गळून पडायला सुरुवात होते, सत्काय दृष्टी गळून पडायला सुरुवात होते. म्हणून हा अनात्मबोध जो आहे ना, तो मला सेंट्रल पॉइंट वाटतो. आणि बुद्धांनी पण पहिलं बंधन जे सांगितलं मुक्तीतलं, दुःख मुक्तीच्या मार्गातलं, निर्वाणाच्या मार्गातलं पहिलं बंधन जे आहे ते शीलव्रत, सत्काय दृष्टी आहे. स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे असं म्हणणं, ही सत्काय दृष्टी आहे, चुकीची दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी आहे. दृष्टी चुकीची असेल, समज चुकीची असेल, तर बाकी सगळं चुकीचंच आहे. मग तुमच्या साधनाही चुकीच्या आहेत, आणि अभ्यासाचा अर्थ लागत नाही, शब्दांचा अर्थ लागत नाही, कारण समजत नाही. म्हणून आधी समज आली पाहिजे. समज जागृतीने येते, सतीने येते. त्यामुळे आपण परत फिरून तिथंच येतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला लागली, अभ्यास आपला किती वाढू द्या, किती आपण पंडित व्हा अभ्यास करून, पण शेवटी स्वतःकडेच यावं लागतं. येतच, स्वतःकडे आल्याशिवाय अर्थच लागत नाही. कारण ज्ञान मिळवणे ही काय फार मोठी गोष्ट नाही. ज्ञान मिळवणारे ज्ञानेंद्रिय असतात. डोळे आहेत म्हणून वाचता येतं, कान आहेत म्हणून ऐकता येतं. त्यामुळे धम्मज्ञान हे अं, काहीतरी आपण डोळे डोळे असं मुद्दाम, डोळे, डोळ्यांना आपण काय काम करायचं ते नाही सांगत, ते पाहतातच. पाहतात म्हणजे ज्ञान ते ग्रहण करतातच. त्याचा अर्थ लावणारा मेंदू आपला असतोच. कान ऐकतातच, त्या शब्दांचे ध्वनीचे अर्थ लावणारा मेंदू असतो. गंध चव स्पर्श, आपण काय करतो. त्यामुळे कोणती गोष्ट पर्सनली घेता येत नाही. सती सुद्धा पर्सनल गोष्ट नाही, तर निसर्गाने दिलेला, माणसाला उत्क्रांतीत मिळालेला तो एक सद्गुण आहे. तोच बुद्धांच्या लक्षात आला.
मग म्हणे कशानंच प्रश्न सुटणार नाहीत. हाच मुद्दा महत्वाचा आहे. जागं होणं, जागं होणं, जागृती वाढवणं, डेव्हलप करणं आणि परिपूर्ण जागृतीकडे वाटचाल करणं. मग त्याच्यात सगळेच प्रश्नही दिसतात आणि उत्तरे दिसतात आणि समस्याही कळतात आणि समस्या कशा सोडवायच्या तेही कळतं. सगळे प्रश्न सुटतात. जीवनाचा उद्देश साध्य होतो, असं ते दिसतंय ते. तर ही बोधी, हा बोध, हा समज, हा प्रत्येकाला मिळणं शक्य आहे. आणि त्याच्यासाठीच प्रयत्न झाला पाहिजे. धम्मपद हा आपल्याला एक अं, आधार मिळतो चिंतन करायला. परंतु बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्ट पारखूनच घेतली पाहिजे. मूळ बुद्ध शोधायचे असतील, मूळ बुद्धांची शिकवण समजून घ्यायची असेल, तर प्रत्येक गोष्ट पारखून घेतली पाहिजे. त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि तोही जागृत विचार केला पाहिजे, मोघम विचार नाही. सतीयुक्त विचार, सतीने, जागृतीने केलेला विचार. जिथं विचार कळतात, चित्त कळतं, जाणीवा कळतात, वर्तन कळतं, सगळं कळतं. समजून उमजून विचार करणं. पुढची पण गाथा सर्वसाधारणपणे याच अर्थाची आहे, की जसं पापाला कमी समजू नये, तसं पुण्याला पण कमी समजू नये. कारण हे जर लक्षात आलं नाही, वाईट चांगलं, चांगलं वाईट, कुशल अकुशल, पाप पुण्य, हे जर लक्षात नाही आलं, तर मग अं, वाईटातून सुटका होणार नाही, चांगल्याचा विकास होणार नाही. म्हणजे पापातून सुटका नाही, पुण्याचा विकास नाही. अकुशलातून सुटका नाही, कुशलाचा विकास नाही. हे सगळं जागं होण्याचाच मुद्दा आहे. जागृतीच्या प्रकाशातच ह्या गोष्टी आपल्याला कळतात. हा, हे टाळलं पाहिजे, हे होतं. सब्ब पापचं करणं कुशलचं उपसंपदा. जागा असेल तरच कळेल ना, की पापकर्म न करणं, अकरणं कसं करायचं, कसं होणार. भान असेल तरच होईल. कुशल संपादन करायचं, चांगलं संपादन करायचं, जे हितकारक आहे ते मिळवायचं, प्राप्त करायचं. कसं होणार, कसं शक्य आहे, कळालं पाहिजे ते. ती दृष्टी आली पाहिजे आणि ती दृष्टी जागृतीतून येते, सतीतून येते. त्यामुळं अशी जाग आली तर मग तो पापाची आणि पुण्याची अवहेलना करणार नाही, म्हणजे त्यांना कमी समजणार नाही. म्हणजे आता काहींना वाटतं काय पाप आणि पुण्याचा विचार करीत बसू नये, चांगल्या वाईटाचा विचार करत बसू नये. जसं ठेविले अनंते तैसेची राहावे. त्यानं जे ठेवलंय, निर्माण केलंय किंवा निसर्गानं निर्माण केलंय तसंच राहा. तर ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. ही अवहेलना आहे, स्वतःचीच अवहेलना आहे. कारण त्याच्यावर सोपवलंय सगळं. तो काय करणार नाही, कारण तोही माणसानंच निर्माण केला आहे. माणूसच म्हणतो तो आहे आणि मग तो पाहिल. मग त्याच्या हातात मी सगळं देईल. मग त्याची भक्ती, मग त्याच्याविषयीचे कर्मकांड, तो धर्म, तोही धर्मच आहे. पण बुद्धांच्या भाषेत तो अधर्मात मोडणार. कारण तिथं परावलंबित्व आहे. तिथं परावलंबित्व आहे. जे काम इथंच होण्यासारखं आहे ते तिकडं सोपवायचं, असं कधीच होऊ शकत नाही. जे काम जिथं होणार आहे तिथंच ते होते. आपण स्वयंपाकघरातच करणार. स्वयंपाक बैठक खोलीत नाही चालत. स्वयंपाक बेडरूम मध्ये नाही चालत. स्वयंपाक हा स्वयंपाकघरात, तिथेच. आता समजा जरी वेगवेगळं नसलं तरी एक ग्रामीण भागात चूल एका बाजूला असते, कोपऱ्यात असते, कुठेतरी असते. मध्ये चूल नाही मांडत ना घरात. खेड्यात जरी असलो आपण तरी तिथे त्या त्या जागी ते ते काम चालतं. तसंच दुःख, यातना हे इथंच आहेत, ते तिथं नाहीत, कुठंच नाहीत, हे इथंच आहेत. त्यामुळे त्याच्या सुटकेचं काम इथंच आहे.
म्हणून हे पाप पुण्य दिसणं हे इथंच इथंच आहे ते. चांगलं वाईट दिसण्याचं काम इथंच आहे. त्यामुळे मुद्दाम कोणी अवहेलना करणार नाही. जो भानावर येईल, जो जागा होईल, तो इथंच काम करील. येही पस्तिको, येईल पाहिल काम करील. पुढची गाथा त्याच अर्थाची आहे, 7वी गाथा. घेऊन टाकू आपण लगेच. की जसं पापाची अवहेलना करतो बालमनुष्य, तसं पुण्याची पण अवहेलना करू नये. का पुण्याचं काही काम नाही, म्हणजे चांगलं काम केलं तर त्याचं काही फळ नाही, असं म्हणून पुण्याला कमी समजू नये. त्याच्यात मग उदबिंदू उदबिंदूनी पातेन उदकुंभोपी पुरती. पुण्य सुद्धा थोडं थोडं करून त्याचा संचय होतो. थोडं थोडं चांगलं करत राहा प्रत्येक क्षणाला. आणि प्रत्येक क्षण हा जागृतीचा क्षण म्हणतो, आपण म्हणतो. आता आपण त्या निष्कर्षाला आलो की सती जागृती कुठं आहे? या क्षणात, आत्ता, इथंच. इथंच बोलताना, ऐकताना, जे काही चाललंय ते आत्ता या क्षणात. आपण मीटिंग मध्ये बसलोत, आपण ऑनलाईन आपलं सत्र चालू आहे, ऐकतो, चिंतन चालू आहे, चित्त बदलत आहे, मन शांत होत आहे, चित्त शांत होत आहे, जाग येत आहे. वर्तमानात कळतं, आत्ता कळतं. म्हणून सतीचं काम इथंच आणि आत्ताच आहे. तर तिथं आपल्याला चांगलं करण्याची जेव्हा संधी येते, तर ते चांगलं केलं पाहिजे. थोडं थोडं करून आपण त्याला पुण्यसंचय म्हटलेला आहे, किंवा कुशलाचा संचय म्हटलेला आहे. जेव्हा कुशलाचा संचय होतो, तेव्हा अकुशलाचं उच्चाटन होतं. जेव्हा पुण्याचा संचय होतो, तेव्हा पापाचं उच्चाटन होतं. पुण्यानं जर दुःख मुक्ती मिळत असेल, तर मग दुःखाचं उच्चाटन होतं. तिथं दुःख मुक्ती आहे. आणि प्रत्येक क्षणाला चाललेलं हे काम आहे. त्यामुळे थेंबा थेंबानं घडा भरतो, हा एक फार छान उपमा आहे. थेंबा थेंबाने घडा भरतो. मग तो तुम्ही पापाचे थेंब असोत, नाही तर पुण्याचे थेंब असोत. घडा म्हणजे आपलं शरीर, आपलं चित्त, आपलं मन, हा घडा आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर आपण 7वी गाथा पण आपण त्याच अर्थाची आहे. फक्त वरती पाप आहे, खाली पुण्य आहे. आणि घडा आहे. पुण्याच्या थेंबांनी घडा भरायचा आहे, की पापाच्या थेंबांनी घडा भरायचा किंवा भरतो. पापानं घडा भरतो का पुण्यानं घडा भरतो, ही जागृती सती ठरवते. तिला ते लक्षात येतं की एक तर काय चाललंय. म्हणून आपल्याला जीवनाचं भान येणं, सती येणं, हाच निर्णायक मुद्दा आहे. हाच्या 2 गाथांचा सार दिसतो. आता सत्कर्म कोणतं आणि दुष्कर्म कोणतं, किंवा कुशल कर्म कोणतं, कुशल अकुशल कोणतं, हा एक आपला अभ्यास अ, शिलाचरणाच्या पातळीवर पण चालू शकतो. किंवा कुशल करण्याचं कारण जे जागृती आहे, कुशल अकुशल आधी समजण्याचं कारण जी ही जागृती आहे. आणि मग वर्तनातलं जे परिवर्तन आहे, ते लक्षात आणून देणारी ही जी सती जागृती आहे, हा पाया एकदा पक्का झाला की बाकीच्या गोष्टी परिणाम म्हणून येणार आहेत. फक्त ती समज महत्वाची आहे, सम्यक दृष्टी महत्वाची आहे, प्रज्ञा महत्वाची आहे. त्याच्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. हे मी करील आणि मुद्दाम, असा तो मुद्दा नाही.
समज महत्वाची आहे. मला वाटतं आजच्या ह्याच्यात बरेच मुद्दे आहेत, परंतु पुरेसे आहेत. एवढी चर्चा माझ्या बाजूनी पुरेशी आहे. जागृती तेवढी प्रज्ञा. परत बोला. हा. जेवढी जागृती तेवढी प्रज्ञा. मला काही समज नाही एवढं. हा. जेवढे डोळे उघडे प्रकाश आहे, तर सगळं जसं दिसतं तसं जागृती जेवढी आतमध्ये काया वेदना चित्त मनोधम्माच्या पातळीवर हाडामासामध्ये जेवढा जागृतीचा प्रकाश जास्त, तेवढं जीवन समजतं. म्हणजे प्रज्ञा येते, हा. अंतर्दृष्टी, आतले डोळे, आतली दृष्टी. बरोबर आहे, तसंच आहे. तर म्हणजे परत बोला. हा. एका जागे हा. एका भरकटलेल्या पक्षाला जसं आपण एका जागेवर आणायचा प्रयत्न करतो आणि त्याला पूर्ण काही शिकवतो, तशी हा. जी अवस्था होती हा. हा. त्यातून आम्ही हळूहळू मुक्त होत चाललोय आता. वा वा वा, क्या बात आहे. भरकटणं कमी होते. फार छान. हेच हो पाहिजे सर. आपल्याला. हेच पाहिजे. भटकंती कमी झाली पाहिजे. हो हो. नाही तर पहिले असं व्हायचं काय, ड्युटीहून आलो, चला बाबा कोणीतरी वाट पाहतंय, चला मित्र असतील, हे असतील, ते असतील. आता तसं काहीच नाही. आलं, आपलं बॅग ठेवली, फ्रेश झालं, विहारात गेलं, वंदना केली, तिथून थोडस 2-3 मिनिटं मित्रांना हाय हॅलो केलं, परत आपल्या आपल्या घरी येतं. पहिले पहिल्याचं कसं होतं, रात्री 10-10, 11-11, 11:30 होऊन जायचे तरी घरी येत नव्हतं. पण आता तसं नाही होते. आता एक एक ओढ निर्माण झाली का, नाही बाबा, सकाळचं सेशन असतं, आपल्याला जॉईन व्हायलाच पाहिजे. काहीतरी नवीन ऊर्जा भेटते आणि नवीन ऊर्जा, नवीन दिवस निघतो, तर काहीतरी सरांकडून नवीन ऐकायला भेटतंय. धम्म धम्मपद. हं. आपण चर्चेचं निमित्त आहोत. त्यामुळे हे धम्माचा वारसा हा नैसर्गिक वारसा आहे. तो बुद्धांकडून बाबासाहेबांच्या वाटेनं आपल्यापर्यंत आला. बाबासाहेबांच्या द्वारे. तर हे आपल्याला साधलं तर आपलं जीवन सार्थक झालं, असं मला हो सर. वाटतं. हो. आणि आपलं जीवन. एवढा 16-17च्या ग्रुपमधून कोण काय आपल्याला प्रेरणादायी सांगेल, हा. हा. एक याची एक ओढ निर्माण होते. बरोबर. आणि मी आता पाहतोय, तुम्ही आता 15, 16, 17 पर्यंत कधी कधी लोक असतात. 16 तर असतातच. काहींना त्यांच्या त्यांच्या कामामुळे जमत नाही, पण ते नंतर ऐकतात. काही आपली चर्चा ऐकतात, हे सगळं रेकॉर्डिंग. तर 16-17 लोक मी पाहतोय की अगदी मुळासकट ते काय होतात, हल्ले ते. ए- एक एक 16-17 जणांचा हा एक परिवार निर्माण केलाय सर तुम्ही. आणि ते त्यांना वाटतं ना, का बाबा नाही, आपण ऐकायलाच पाहिजे, काहीतरी भेटतंय आपल्याला. आणि एक मनाने आणि एक दिलाने ऐकता येते सर. भले कुठलं पण काम करत असो, कुठं जायचं असो, आता माझी तयारी पण चालू आहे. मी तुमच्याशी बोलतो पण आहे. आता मला गाडी पकडायची, 9 वाजताची गाडी आहे. तर मग टाइम आहे, तर मग आंघोळ वगैरे करून बसलोय आता. ड्युटीवर जायचंय नाशिकला. ज्याची पण त्याची सगळं हा, बोला चित्त बोला. तिथं असतं. फक्त जे काम करायचं आहे ते शरीराने करायचं, पण चित्त हम्म. सगळं मोबाईल मध्ये असतं. अरे कुठला विषय चालू आहे, काय चालू आहे. हा. हा. तर आपली जागृती आपल्याला फळ देते, असा त्याचा अर्थ आहे. त्याची त्याची हो सर. जागृती, ज्याची हो. त्याची प्रॅक्टिस साधना, ज्याला त्याला फळ देते. हे स्वतंत्र काम आहे. पण ह्या निमित्तानं आपल्याला काही गोष्टी जास्त खोलातल्या दिसायला लागल्यात, लक्षात यायला लागल्यात. हे आपल्यासाठी मोठी प्राप्ती आहे सध्या तरी. आणि एक आश्चर्यकारक असेल जेव्हा सगळं धम्मपद आपलं पूर्ण झालेलं असेल, तेव्हा मला वाटतं खूप मोठा लाभ आपल्याला झालेला असेल.
हो सर, हो सर. मला ते पहिला लाभ तर मलाच होणार. कारण सगळ्यात आधी मलाच विचार करावा लागतो, चिंतन करावं लागतं, तुमच्याशी बोलावं लागतं आणि हो तुमच्याकडून ज्या सर. प्रतिक्रिया येतात, जी चर्चा घडून येते, त्यानं आणखीन लाभ होतो आणि सगळ्यांनाच लाभ होतो आणि ते मी पाहतो इथे. हो हो सर. त्याच्यात आणखीन जर अशी प्रत्यक्ष लाईव्ह सत्र जर झाली, वर्कशॉप, जागृतीच्या कार्यशाळा जर प्रत्यक्ष झालं तर त्याचा अजून आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून करू ना त्याच्याकडे सर, अजून हा एखादी करू ना परत. हा हा. त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. एक 15 दिवसांनी तरी एक कुठेतरी कार्यशाळा झाली पाहिजे. हम्म. महिन्यातून घ्या, 1 दिवसाची घ्या, 2 दिवसाची घ्या, पण किमान आदल्या दिवशी मुक्कामाला येणं, दुसऱ्या दिवशी दिवसभर हे करणं, असं हे चांगलं, असं काहीतरी आपलं केंद्र, सेंटर असं काहीतरी निर्माण झालं पाहिजे का जिथं आपल्याला येता येईल, थांबता येईल, चर्चा करता येईल, रिलॅक्स राहता येईल आणि पुढे जाता येईल. करू सर, करू, काहीतरी हा. करू. हम्म, हम्म, हम्म. सेंट्रल पॉइंट कुठला तरी एक बघावा लागेल, हो जर हो. सगळ्यांना जिथं असं येणं जमेल तिथे. शक्य आहे, बरोबर. आता जे गाथेमध्ये आता हा जे गाथेमध्ये आलं, हा. ठेविले अनंते जैसेची राहावे, चित्त असू जे जे द्यावे होईल ते समाधानी. ते पाहावे. हम्म. परंतु ठेविले अनंते जैसेची राहावे तसे त्या सोडून ते ठेविले मिश्रण, अनंती संमिश्रण, कसं ते आपल्याला काय ठेवायचंय ते आपण बघायचंय. परंतु संमि काय होतंय हा त्याचा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही. हा. ते संमिश्र वचन आहे ते. आनंद ते म्हणजे देवानं जसं ठेवलंय तसंच राहावं, असं ते त्याचा अर्थ आहे. परंतु दुसरी गोष्ट जी आहे, दुसरं वाक्य जे आहे, ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे म्हणजे समाधानी. समाधानी. तर चित्त समाधानी ठेवणं, हे संतुष्टी जी आहे ही सतीनच शक्य आहे. ते तुम्ही देवावर नाही सोपवू शकत. तर तो ते ठेवी स्वतः स्वतःची जबाबदारी आहे ती. स्वतःची जबाबदारी म्हणजे स्वतःला समजून घेण्याचं काम आहे ते. जीवन समजून घेण्याचं काम आहे आणि जीवन दुसरा कोणी त्याला हे नाही करणार. अं, काय त्याच्यामध्ये त्याचा उद्धार दुसरा कोणी करणार नाही. स्वावलंबनातच काम आहे. परंतु आत्मभावाचं काम नाही ते. ते कार्यकारण भाव समजून घेण्याचं काम आहे. ते आपल्या सती लक्षात आणून देते. हे तर काही गोष्टी सुरुवातीला काही शब्द अवघड वाटतील, परंतु जेव्हा जसजसे ते लक्षात येतील तसतसं मग आपल्याला कळेल की नेमकं काय चाललंय, म्हणजे काय, कोणत्या शब्दांचा कसा अर्थ घ्यायचा. हे शब्दांचा पण अभ्यास आहे बरं का आपला. तर हा मी पाहतोय धम्मपदाच्या निमित्तानं आपण शब्दांचे अनेक अर्थ पण पाहतोय. शब्द तेच आहेत, अर्थ वेगवेगळे आहेत आणि आपण योग्य अर्थाकडे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यात आपण यशस्वी पण होतो. कारण शेवटी आपली जी सगळं सत्र संपल्यानंतर जी अवस्था येते ते आपलं यशच आहे असं मी म्हणतो. खरी गोष्ट सर. सत्र रोजच आता पाहतो, सत्र संपलं की न बोलता पण कळतं की आपण त्या अवस्थेला थोडेसे आलोत. थोडे शांत राहून ते चित्ताची ती एकाग्रता करून तो विचार करणं हा हे खूप मोठं यश होतं सर. कारण एवढं चित्त एकाग्र होणं खूप दुर्मिळ गोष्ट राहते. चित्त एकाग्र होणं दुर्मिळ गोष्ट आहे. हो. आणि ती दुर्मिळ गोष्ट आपण साध्य करत चाललोय. तेच पाहिजे, बरोबर आहे. हम्म. हम्म. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. घडा म्हटलंय, थेंबे थेंबे तळे साचे. हे आपलं जीवन म्हणजे जर घडा आहे तर आपलं जीवन म्हणजे सागर पण आहे. कारण धम्मसागर आहे तो. तळ म्हणा, सागर म्हणा, जलसंचय म्हणा आणि तो थेंबा थेंबाने
भरतो. तसं आपण थोडं थोडं रोज आपण काही थेंब आपल्या याच्यामध्ये ऍड करत चाललो, जमा करत चाललो, तर रोजची गाथा आपल्याला त्या दृष्टीनं उपयोगी पडते. धम्मपदाचा फारच मोठा उपयोग झाला सर या त्या मालिकेमधून. बरोबर. पण धम्मपदाचं जे जगातलं जे महत्व आहे ना, ते त्याच्यामुळेच मोठं आहे. धम्मपद हा फार मोठा विषय आहे, व्यापक विषय. त्याच्यात काही मिश्रण आहे, तो भाग वेगळा. म्हणून आता काही समजा आता चायनीज धम्मपदामध्ये असं म्हणतात की कमी गाथा आहेत. म्हणजे त्यांनी काहीतरी सिलेक्शन केलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी एडिट केलंय. त्याला त्यांनी जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवलं. आता आपल्या समोर ज्या ज्या गाथा येतात, आपणही पण त्याच्यावर चिंतन करतो आणि योग्य अयोग्य हेही तपासून पाहतोय. बाबासाहेबांचा पण संदर्भ घेतोय आणि जास्त करून आपण आपल्या अनुभवाच्या आधारे पुढे चाललो.